रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या प्रचाराला विराम मिळाला असला तरी 10 दिवसांच्या रणधुमाळीत जनतेचे मूलभूत प्रश्न हवेतच विरले आणि राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनेच मैदान दणाणून सोडले। आज मंगळवार होणारे मतदान हे विकासाच्या अजेंड्यावर नसून कोणत्या नेत्याचे राजकीय भांडवल अधिक मजबूत आहे हे सिद्ध करणारे ठरणार आहे। या निवडणुकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे, अजित पवार अनेक बडे नेते प्रचारात उतरलेत। शिवसेना, शिंदे गट आणि भाजप युतीचे घटक पक्ष असूनही एकमेकांविरुद्ध लढल्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र बिघडले। रोह्यात मुख्यमंत्र्यांनी रॅली काढली तर अजित पवारांनी कर्जतमध्ये जोर लावलाय, परंतु इतक्या मोठ्या नेत्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती झाली नाहीये। तर स्थानिक पातळीवर कोण जबाबदार राहणार हा कळीचा प्रश्न अनुत्तरित राहिलाय। अलिबाग, रोहा आणि कर्जतमध्ये दुरंगी लढती आहेत, तर खोपोली आणि महाडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची गर्दी आहे। उरण आणि श्रीवर्धनमध्ये 4 पक्षांची लढत आहे। ही बहुकोनी लढत स्थानिक समस्या सोडवण्याऐवजी केवळ जागा वाटप आणि राजकीय तडजोडीतील अपयश दर्शवते। राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचे 3 असे एकूण 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। या आकडेवारीवरूनही पडद्याआडच्या राजकीय समीकरणाची झलक मिळते। 575 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे। जनतेच्या मुद्द्यांना बगल देत फक्त सत्तेच्या केंद्रीकरणासाठी लढल्या गेलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल याकडे संपूर्ण रायगडकरांचे लक्ष लागले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।